आमच्या वसईची स्पेशल बॉटल मसालाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ह्या सीझनला वसईला घरोघरी ही बॉटल मसाला रेसिपी हमखास होती. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर त्यासाठी इथे मी मिरच्या कोणत्या घेतलेल्या आहेत ते पाहूया. तर ही काश्मीरी मिरची घेतलेली आहे. ह्या काश्मीरीला रंग खूप छान असतो. ही बेडगी मिरची आहे. ह्याला रंगसुद्धा असतो आणि प्लस ही तिखटसुद्धा थोडीशी असते. त्याचप्रमाणे ही पांडी मिरची घेतलेली आहे. ही पांडी मिरची खूप तिखट असते, तर तिखटसाठी तुम्ही ही पांडी मिरची वापरू शकता. आणि ही लवंगी मिरची आहे, याला तेजा मिरची देखील बोलतात. ही खूप तिखट असते. ही रेशमपट्टीने मसाल्याला चांगला जाडसरपणा येतो. तर ही सहसा जास्त कोणी वापरत नाही, तर मला रेशमपट्टी मिळाली म्हणून मी घेतली. तर इथे मी 5 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. हल्ली आता ह्या मिरच्याचे देठ वगैरे दुकानातून आपल्याला काढूनच मिळतात. त्यासाठी इथे मी सगळ्या हे उन्हामध्ये चांगलं मस्त कडक ऊन आहे तिथे वाळत टाकलेले आहेत. पूर्वी हे देठ वगैरे काढून मिळायची नाहीत. मग आम्ही आदल्या दिवशी ते आणायचे, त्यानंतर ते देठ वगैरे काढून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळत टाकायचे. तर हे सगळे एवढं चांगलं ऊन आहे मस्त कडक, की हे पहा आत्ताच हे एकदम कडकडीत झालेले आहेत, मस्त सुकलेले आहेत. ही लवंगी मिरची ही खूप तिखट असते आणि ही पांडी मिरची आहे. तर पांडी मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही तिखट असतात, पण पांडी मिरची आणि लवंगी मिरची हे पहा, लवंगी मिरची थोडीशी अशी निमुळती बारीक असते, ही थोडीशी चपटी असते. तर अशा प्रकारे हे सगळे आपण मस्त सुकवून घेतलेले आहेत. ही रेशमपट्टी जास्त कोणी वापरत नाही, म्हणजे जास्त मिळत देखील नाही आमच्याकडे. तुम्हाला मिळाली तर नक्की तुम्ही ती वापरा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मसाले मिरची तुम्ही जेव्हा हाताळता अशी, तेव्हा हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घाला किंवा एखादी प्लास्टिकची थैली घाला, नाहीतर तुमच्या हाताला वगैरे खूप जळजळ करेल. एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही एक ऊन देऊन मसाला बनवला तरी चालेल. इथे मी हे पातेल्यामध्ये सगळ्या मिक्स करून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1 तासासाठी जरी ह्या सुकवल्या तरी चालतील. म्हणजे एकदम कडक झाले पाहिजे. आपण हाताने मोडल्यावर त्या अशा कटकन मोडल्या पाहिजेत, असं एवढ्या ते सुकल्या पाहिजेत. तर आता हे सुकलेले आहेत, पण मी घरी आतमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा ते थोडेसे नरम होणार. त्यासाठी उद्या पुन्हा मी 1 दिवस वाळत टाकणार आहे आणि लगेच मसाला करणार आहे. तर हे सगळं मी एकत्र ठेवणार आहे. इथे मी काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा अलग करणार आहे. त्यासाठी मी काश्मीरी मिरची देखील अलग 1 किलो घेतलेली आहे. तर या बॉटल मसाल्यासाठी इथे हे खडा मसाल्याचे सगळे साहित्य आहेत. हे पहा, हे सगळं शहाजिरा, वेलची, लवंग, दालचिनी असे भरपूर प्रकार आहेत. तर ते देखील आपल्याला सुकवायचे आहेत. पण प्रथम आपण ही जी हळद 1 किलो मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ दाखवलेला आहे, तर ही मसाल्यासाठी हळद आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. तर हे सगळं आता जिरे, धने वगैरे सगळं आपण प्रथम साफ करून घेणार आहोत. तर चला पाहूया हे साहित्य कसं काय आहे ते. तर आता प्रथम आपण हे जिरे घेऊया. तर जिरे तुमच्याकडे अशी चाळण असेल तर चाळून घ्या, किंवा अशा प्रकारे सूप असेल तर सुपामध्ये तुम्ही पाखडून घेऊ शकता. जे कचरा आहे किंवा बारीक बारीक असं जे असेल जिरं, ते सगळं आपण हे पाखडल्याने समोर असं येते आणि चांगलं जिरं जे आहे ते मागे राहते, ते तुम्ही घ्यायचं आहे किंवा चाळणीमध्ये तुम्ही चाळू शकता. तर जिरे खूप छान आहे, बिलकुल कचरा वगैरे नाही. धने पाहूया. तर धने घेतेवेळी चांगलं असा मस्त हिरवा कलर पाहिजे, असा ब्राऊन नको, तर चांगला हिरवा कलर अशा प्रकारे घ्यायचा आहे. ते देखील चाळून घेऊया. त्याच्यामध्ये काही तुम्हाला कचरा वगैरे खडा बारीक काही दिसला तर पहा, काहीच नाही आहे. एकदम मस्त हे सामान मला मिळालेलं आहे. तर हे सगळं आपण आता वाळत टाकणार आहोत. जिरे, धने हे देखील सुपामध्ये तुम्ही पाखडून घ्यायचं आहे. आणि यामध्ये एखादं मोठं खडं वगैरे असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. मी सगळं बघितलेलं आहे आणि काहीच कचरा वगैरे नाही, खडा वगैरे एखादा काहीच नाही. खूप छान मस्त आहे. तर हे आपण आता सगळं, हे पहा चांगलं हिरवा कलर आहे थोडासा, अशा घ्यायचे आहेत धने. तर हे उन्हामध्ये आपण वाळत टाकणार आहोत. सगळं साहित्य आपण साफ करून त्यानंतर उन्हामध्ये वाळत टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही मसाल्याचे साहित्य आणायला जाणार तेव्हा मिरची प्रथम बघा. मिरची ती थोडीशी अशी काळी वगैरे असते ती घेऊ नका, किंवा कधीकधी बुरशी वगैरे आलेली असते एखादी मिरचीला. तर तुम्ही चांगली निवडून बघा, म्हणजे तुम्ही चांगला माल असेल तरच तो तुम्ही बॉटल मसाल्यासाठी आणू शकता. अशा प्रकारे मिरचीची निवड करायची आहे. आणि काही काही मिरचीसाठी 3 प्रकारसुद्धा वापरतात. मी इथे 5 प्रकार वापरलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. इथे मी तेजा मिरची देखील वापरलेली आहे, म्हणजे लवंगी मिरची, आणि पांडी मिरची देखील वापरलेली आहे. तुम्ही एका मिरचीचाच वापर करू शकता. तर ही राई आहे. तर राईसुद्धा चांगली निवडून घ्यायची आणि त्यानंतर उन्हात घालायची आहे. पण एक लक्षात ठेवायचं की
आपण सगळं साहित्य एकत्र करतो. फक्त ही राई आपण उन्हात सुकवल्यानंतर ती भाजायची आहे आणि भाजल्यानंतर अलगच आपण ती गिरणीमध्ये घेऊन जायचं आहे. मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही. अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपण सगळं निवडून साफ करून त्यानंतर उन्हात ठेवायचं आहे. जिरे, धने, तीळ, खसखस, बडीशेप अशा प्रकारचे जे आहेत ते आपण आता उन्हात घालणार आहोत. आणि हे दगडफूल आहे ते सुद्धा घालायचं आहे. दुसरे जे गरम मसाले आहेत हे आपण नंतर घालणार आहोत. म्हणजे आपण भाजायच्या अर्धा तासावरती आपण उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. कारण ह्या गरम मसाल्याचा जो सुवास आहे तो कमी झाला पाहिजे नाही. त्यासाठी आपण थोड्या वेळानेच हे अर्धा तास राहिल्यावर मी सगळं बाहेर काढून मी उन्हामध्ये ठेवणार आहे. ते तर ही दालचिनी आहे. तर दालचिनी आपण आता ही सगळी मोडून घेणार आहोत. अशा प्रकारे दालचिनी आता बाहेर काढलेली आहे आणि एवढा मस्त सुवास येतो आहे. खूप छान सुगंध पसरलेला आहे. तर अशा प्रकारे ही सगळी दालचिनी मोडून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे ही मेथी दाणे आहेत, दगडफूल, हे आता मी उन्हात घालणार आहे. आणि हळद पावडर कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण अगोदर पाहिलेलाच आहे आत्ताच. तर ही मसाल्यासाठी मी हळद आणलेली आहे. त्याचे देखील असे 1-2 तुकडे करून घ्यायचे आहेत. अख्खी हळद तशीच गिरणीमध्ये न्यायची नाही. ही सुद्धा मी उन्हात घालणार आहे. तर आता पहा, हे दुसरा दिवस आहे. सगळी मिरची मी एकत्र केलेली आहे आणि ऊन दिलेलं आहे, छान उन्हात ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे हे सगळं साहित्य आहे त्यावर मी कपडा दिलेला, कारण आमच्या इकडे झाडं भरपूर आहेत तर कचरा वगैरे पडू शकतो म्हणून. तर आता हे गरम मसाल्याचं जे साहित्य आहे, तुम्हाला मी सांगितलं खडा मसाला, हे सगळं आता आपण फक्त अर्ध्या तासासाठी ह्याला ऊन लावणार आहोत आणि त्यानंतर आपण हे भाजून घेणार आहोत. तर सगळं हे पहा, वेलची, लवंगा, स्टारफूल, दालचिनी असं सगळं जे साहित्य आहे खडा मसाला, ते सगळं आता आपण उन्हामध्ये घालायचं आहे. एकाच प्लेटमध्ये मी ठेवणार आहे. अशी एक मोठी परात घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये सगळं पसरवलं जाईल. तुमच्याकडे मोठी परात नसेल तर तुम्ही 2-3 प्लेटमध्ये ते घालू शकता. ह्या बॉटल मसाल्याची सगळी लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ती पाहू शकता. इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, तर मी इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 125 ग्रॅम काळी मिरी घेऊ शकता. हा जो मग मी बॉटल मसाला केलेला आहे तो खूप तिखट नाही, पण छान मस्त चमचमीत आहे. त्याचप्रमाणे हे तेजपत्ते आहेत, हे सुद्धा आपण वाळत टाकणार आहोत. तर हे सगळं आता आपलं वाळत टाकून झालेलं आहे. गरम मसाला मी आत्ताच ठेवलेला आहे आणि हे जिरे, बडीशेप छान मस्त उन्हामध्ये एकदम प्लेटला देखील मी हात लावू शकत नाही, एवढं गरम झालेलं आहे. तर भाजायची देखील गरज नाही, पण आम्ही हा मसाला थोडंसं याला शेक लावायचा आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये कढई तापलेली आहे, गॅस मंद केलेला आहे, एकदम बारीक मंद आचेवरती हे आपण अगदी 1.5-2 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. ह्या बॉटल मसाल्यासाठी इथे मी मिरची पकडून 27 प्रकारचे जिन्नस वापरलेली आहेत. तर मिरची सोडून आपण सगळं हे भाजून घेणार आहोत. फक्त 1.5-2 मिनटासाठी भाजणार आहोत. बडीशेप, खसखस सगळं आपण चांगलं भाजणार आहोत. बडीशेप तोंडात घालून बघायची आहे, एकदम कुरकुरीत झाली पाहिजे. खसखस जास्त जळवायचा नाही, फक्त थोडंसं शेक द्यायचा. धने देखील, जिरे आपलं जास्त असेल तर जिरेचे 2 भाग करायचे भाजते वेळी. अशा प्रकारे हे पहा, छान कुरकुरीत धने झालेले आहेत. अशा प्रकारे सगळं साहित्य आता मी सगळंच दाखवणार नाही, भाजून घ्यायचं आहे. आमच्या ह्या बॉटल मसाल्यासाठी भरपूर प्रकार असतात. काही काही मिरच्या कमी वापरतात, काही काही साहित्य कमी जास्त वापरतात, असं थोडाफार फरक असतो. मागे एकदा मी ही बॉटल मसाल्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. हा बॉटल मसाला बनविण्यासाठी इथे मी 5 प्रकारची मिरची वापरलेली आहे आणि टोटल ही 1.5 किलो मिरची वापरलेली आहे. आता ही आपण राई भाजतो आहोत. तर राई अगदी मंद आच, सगळेच साहित्य आपण मंद आचेवरती भाजलेलं आहे. पण ही राई जळवायची नाही जास्त, चांगली भाजून घ्यायची पण जळवायची नाही, खूप काळी नाही पडली पाहिजे. आणि ही भाजल्यानंतर थंड केल्यानंतर ती अलग पिशवीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठेवायची आहे. ही पहा, थोडीशी काळसर आहे ना, ती चांगली व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचा रंग बदलतो, थोडीशी सफेद होते अशा प्रकारे. तर राई चांगली भाजल्यावर ती अलग प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे. दुसरं सगळं साहित्य तुम्ही एकत्रच ठेवलं तरी चालेल. आता ह्याच कढईमध्ये मी थोडीशी ही हळद जी आहे ती भाजून घेत आहे. अगदी थोडंसं शेक लावायचं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे. तर ही कढई मी आता बाजूला ठेवणार आहे आणि एक आता मोठं पातेलं घेणार आहे. त्यामध्ये आपण हे सगळे गरम मसाले वगैरे आहेत, खडा मसाला, ते हे करणार आहोत. ही पहा, ही मिरची चांगली सुकलेली आहे आणि आमच्या इथे मसाल्याला गिरणीमध्ये नंबर लावायला लागतात.
तर आता मला फोन आलेला आहे, तर माझा नंबर लागलेला आहे, तर त्यासाठी मी आता पटापट हे थोडंसं भाजून घेणार आहे. तर हे गरम मसाले देखील आता मी अर्ध्या तासासाठी उन्हात ठेवलेले. तर अगदी मंद आचेवरती आता हे सगळं हे मोठ्या पातेल्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे. सगळं हे तेजपत्ता वगैरे सगळं घालायचं आहे आणि असं थोडं 1-2 सेकंद चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. दगडफूल देखील 1-1.5 मिनटासाठी हे सगळं चांगलं आपण अगदी मंद आचेवरती भाजून घेतले, परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जे आता दुसरं साहित्य आहे, काळी मिरी, धने, सगळं जिरे वगैरे सगळं घालायचं आहे. बडीशेप, खसखस, तीळ हे सगळं आता एकत्र करायचं आहे. फक्त राई अलग ठेवायची आहे, ते विसरू नका. बाकी सगळं साहित्य आपण हे मिक्स करून घेऊया. गॅस बंद केलेली आहे. आणि आता हे हिंगाचे खडे आहेत, तर हिंगाचे खडे मी इथे थोडेसे 4-5 टाकलेले आहेत. बाकी 2-4 हिंगाचे खडे मी ठेवलेले आहेत. आपण काचेच्या बरणीमध्ये मसाला भरणार, तर त्याच्या एकदम खाली शेवटी आणि एकदम वरती आपण हिंगाचे खडे ठेवून देणार आहोत. आता हे सगळं, ही हळद आहे तीसुद्धा घालायची आहे आणि चांगली मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर हे गरम मसाल्याचे जे सगळं साहित्य आहे, तर हे पातेल्यामध्ये भरलेलं आहे. यामध्ये माझी ही मिरची काही मावणार नाही, तर ती मी अलग घेतलेली आहे. आता आपण गिरणीमध्ये घेऊन गेलेलो आहोत. आपण जो बॉटल मसाला बनवलेला आहे तो किती उतरतो त्यासाठी हे पातेल्याचं पहिलं वजन बघितलेलं आहे. त्यानंतर हा चांगला मस्त हा पहा रंग पहा, चांगला आपला बॉटल मसाला तयार झालेला आहे. तर त्या पातेल्यामध्ये घातलेला आहे. त्या पातेल्यामध्ये सगळा मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा वजन करायचं, म्हणजे आपल्याला आपल्या मसाल्याचं वजन काढता येते. तर अशा प्रकारे आपला मस्त बॉटल मसाला तयार झालेला आहे. किती सुंदर रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपला हा 3.25 किलो बॉटल मसाला तयार झालेला आहे. तर हा बॉटल मसाला बनवायला एकदम सोपा, फक्त मला व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी 2 दिवस लागले. आपण जेव्हा रेडीमेड हा मसाला वापरतो तेव्हा तो जास्त आपल्याला पुरत नाही, लगेच संपत जातो. त्यापेक्षा घरी बनवा, खात्रीचा, आणि आपल्याला जशी मिरची पाहिजे तिखट रंगासाठी तो आपण बनवू शकतो. तर तुम्हाला देखील हा बॉटल मसाला बनवायचा असेल तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस चालू यायच्या अगोदर हा मसाला बनवून घ्या आणि संपूर्ण वर्षभर हा घरगुती मसाला तुम्हाला खायला मिळेल. मसाला तयार झाल्यानंतर तो गरम असतो, त्यामुळे थोडासा थंड होऊ द्यावा. नंतर 3-4 तासांनी तुम्ही काचेच्या बरणीत वगैरे भरू शकता. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट दिलेली आहे, नक्की बघा.